हालेलुया. बोला येशू मसीह की. सर्वांना येशूच्या नावात सलाम. परत एकदा देवाला धन्यवाद की प्रभूने आपल्याला एकत्र येण्यासाठी हा अनुभव दिला आणि त्याच्या कृपेने आपण एकत्र येऊ शकलो. आज कालपासून आपण देवाचं वचन बघतोय आणि मी विश्वास करतो की आज परत एकदा परमेश्वर आपल्याशी बोलेल. हालेलुया. आज दुपारी पण देव आपल्याशी बोलला. आमेन. आठवतं ना? चांगलं आठवतं? हालेलुया. आणि नक्कीच जेव्हा देव बोलतो तेव्हा आठवतं. आमेन. माणूस बोलतो तेव्हा आठवत नाही. पण विश्वास ठेवा, आपण देवाकडे हेच मागू की परत एकदा कोणी बोलावं? देवाने, परमेश्वराने आपल्याशी बोलावं आणि आपण देवाचं ऐकावं. आमेन. आपण डोळे झाकून छोटीशी प्रार्थना करू आणि वचनाकडे जाऊ. सर्वशक्तिमान आमच्या जिवंत देवा, आकाश आणि पृथ्वीच्या उत्पन्न करता प्रभू, परत एकदा तुझ्या पवित्र चरणाजवळ पायाजवळ मी स्वतःला झुकवतो देवा, कारण तीच माझी योग्यता आहे. योग्य तू आहे. मी प्रार्थना करतो देवा, तू महान, अद्भुत, पराक्रमी, स्वर्गीय सिंहासनारूढ सेनाधीश परमेश्वर आहे. तुला मी धन्यवाद देतो, तुझी स्तुती आणि महिमा करतो, तुला उंच करतो. मी प्रार्थना करतो हा समय जो तुझ्याकडून आहे तो ह्यासाठी आहे की आम्ही तुझं ऐकावं देवा. हो, आम्ही तुझी वाणी ऐकावी, तुझी इच्छा जाणावी. आणि म्हणून परमेश्वरा, परत एकदा या रात्रीच्या समयाला तू आमच्याशी बोल. मी प्रार्थना करतोय संपूर्ण जागेला, प्रत्येकाच्या मनाला, हृदयाला येशूच्या नावामध्ये नियंत्रित कर. तमाम प्रकारची अडखळणं, बंधनं, डिस्टर्ब करणारी शक्ती, गुंगी आणणारी शक्ती येशूच्या नावात मी आज्ञा करतो, सोड ही जागा. पूर्णपणे तुझ्या आत्म्याचं नियंत्रण आणि मोकळीकता असते. माझ्या देवा, माझ्या मुखात राहून तू बोल. तू बोल, आम्ही ऐकत आहोत. मी घटावं, तू वाढावा असं होते. तुझ्या गौरवाला मला उन पडू देऊ नकोस, कारण प्रभू बोलणारा तू आहे. माझा देवा, ही लोक मला ऐकण्यासाठी नाही, तुला ऐकण्यासाठी बसली आणि म्हणून तुझी इच्छा पूर्ण कर. तू बोल. धन्यवाद. सर्व आदर, मान, महिमा, गौरव, सन्मान जो तुझा आहे, तुलाच देतो. प्रार्थना येशू प्रभू तुझ्या पवित्र आणि गोड नावाने मागतो. कालपासून आपण एक देवाचं वचन पाहतोय. कोण सांगेल बरं काय ते? कोणतं वचन आहे? वचन कोणतं आहे? हा, बरोबर. किती काय? 2 कोरिन्थ 13 आणि 14. काढा परत एक. 2 कोरिन्थ अध्याय 13 आणि वचन 14 आपण काढू. आणि परत एकदा आपण वाचणार आहोत. 2 कोरिन्थ अध्याय 13 वचन 14. प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, आपण वचन वाचतोय. प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देवाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सहभागिता तुम्हा सर्वांसह. आमेन. ही शेवटची प्रार्थना आहे. जेव्हा मीटिंग संपली, ही प्रार्थना झाली की आपल्याला कळून जातं आता कोदे भेटतील. मीटिंग सुटली ना, शेवटची प्रार्थना होते ना, मग आता आपल्याला काहीतरी खायला भेट. मीटिंग सुटली. अनेक लोकांचा जीव भांड्यात पडतो ही प्रार्थना झाली का. त्यांना वाटलं एकदाच संपलं. एकदाच काय झालं? संपलं. ही प्रार्थना कानावर आली की आपण निश्चिंत होऊन जातो. पण तुम्हाला माहिती, ऍक्च्युली ही प्रार्थना झाली की आपली जबाबदारी वाढते. काय वाढते आपली? मीटिंग संपून जाते, वचन संपून जातं, भक्ती संपून जाते, पण खऱ्या अर्थाने आत्मिक जीवनाची सुरुवात त्या प्रार्थनेनंतर होते. आमेन. कारण ती प्रार्थना काय म्हणते? प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देवाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सहभागिता तुम्हा सर्वांसोबत. आमेन. 3 गोष्टी पौल जो आहे तो प्रत्येक त्याच्या पत्रामध्ये ह्या शेवटच्या वेळेस सांगतोय की प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देवाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सहभागिता तुमच्या सोबत. भले मीटिंग सुटून जाईल, भले भक्ती सुटून जाईल, भले चर्च संपून जाईल, रविवारचा दिवस निघून जाईल, पण पौलाची इच्छा आहे की ह्या 3 गोष्टी सदैव तुमच्या सोबत असाव्या. आमेन. निरंतर तुमच्या सोबत असाव्या, अखंड तुमच्या सोबत असाव्या. आणि ह्या 3 गोष्टी आहे प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देवाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सहभागिता. हे एका ख्रिस्ती व्यक्तीसाठी सगळ्यात गरजेचे आहेत. आमेन. आणि सकाळी आपण पाहिलं की प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा म्हणजे काय. आमेन. प्रभू म्हणजे काय ना? प्रभू म्हणजे कोण? ज्याला मी माझे सगळे अधिकार देऊन टाकले. जर तुम्ही येशूला अधिकार दिला नाहीये तर याचा अर्थ तुमचा प्रभू नाहीये. प्रभू येशू केवळ त्या लोकांचा प्रभू आहे ज्यांनी आपल्या जीवनातले सगळे अधिकार कोणाला देऊन टाकलेले? येशूला. बोला, कोणाला?
त्याच लोकांचा येशू कोण आहे? प्रभू. आणि त्याच लोकांवर तो प्रभुत्व गाजवतो. आमेन. मग येशू जसं सांगेल तसं ते बोलतील, येशू जसं सांगेल तसं ते वागतील. येशू म्हणेल तेव्हा प्रार्थना, येशू म्हणेल तेव्हा आराधना, येशू म्हणेल तेव्हा भक्ती. आमेन. मग त्यांच्यासाठी रविवारच एक दिवस नाहीये, त्यांच्यासाठी रोजचाच दिवस रविवार आहे. हालेलुया. त्यांच्यासाठी रोजचाच दिवस नाताळ आहे, त्यांच्यासाठी रोजचाच दिवस उपास प्रार्थना आहे. आमेन. कारण ते स्वतःच्या इच्छेने चालत, ते कोणाच्या इच्छेने चालतात? प्रभूच्या. बोला कोणाच्या? कारण प्रभू त्यांच्यावर प्रभुत्व चालवतो. आमेन. आणि त्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा आपण पाहिली. कृपा म्हणजे काय? पास्टरने सांगितलं होतं तुमच्यावर, बरोबर उत्तर होतं काय? कृपा म्हणजे काय? योग्यता नसताना एखादी गोष्ट मला भेटली त्याला काय म्हणतात? कृपा. ज्याच्या योग्य मी नव्हतो पण ती गोष्ट माझ्यावर झाली, दया करण्याच्या योग्य मी नव्हतो, क्षमा करण्याच्या योग्य माझे पाप नव्हते, पण प्रभू येशू ख्रिस्ताने माझ्यावर काय केली? कृपा. बोला काय केली? मी निवडलं नाही. बायबल म्हणतं मी तुम्हाला निवडलेलं आहे. हालेलुया. तुम्ही देवाला शोधलेलं नाही तर देवाने तुम्हाला शोधलेलं आहे. हालेलुया. लक्षात घ्या, आपण देवाला बोलवलं नाही तर देवाने आपल्याला बोलवले आहे. आमेन. लक्षात घ्या, यालाच काय म्हणतात? कृपा. बोला याला काय म्हणतात? करोडो लोकांमधून परमेश्वरने तुम्हाला आणि मला निवडून घेतलं. ही देवाची काय आहे? कृपा. आणि ही कृपा, ही निवड लक्षात ठेवा आणि जपून ठेवा. आमेन. म्हणून पौल म्हणतो प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा तुमच्या सोबत असो. आमेन. आपण शिकलो सकाळी येशू ख्रिस्ताला विकायचं किती मध्ये विकलं? यहूदा इस्कारियोतने. तसं तुम्ही विकायचं, तुमचे पाप करण्यासाठी येशूला विकायचं, स्वतःचा फायदा करण्यासाठी येशूला विकायचं, स्वतःच्या इच्छेप्रमाणे जगण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्ताला विकायचं. जर तुम्ही विकलं तर कृपा होणार, कारण यहूदा इस्कारियोतवर परत कृपा झाली नाही, कारण त्यांनी येशूला काय केलं? विकून टाकलं. बोला येशूला काय केलं? पेत्राने केवळ येशूला नाकारलं होतं, पण यहूदाने येशूला काय केलं? विकून टाकलं. मला नको याला, विकून टाकलं डायरेक्ट येशू ख्रिस्त. पण पेत्राने फक्त काय केलं होतं? नाकारलं. मी याला ओळखत, पण यहूदा म्हणतो याला विकत घ्या, मी विकतोय त्याला, कारण मला तो नकोय. लक्षात घ्या. म्हणून यहूदाला पश्चातापाची संधी भेटली नाही. यहूदाचं तारण झालं नाही, त्याचा नाश झाला. का? कारण त्याने उद्धारकर्त्याला काय केलं? विकून टाकलं. तसं तुम्ही येशू ख्रिस्ताला विकायचं नाही, तुमच्या स्वतःच्या इच्छेसाठी प्रभू येशू ख्रिस्ताला विकायचं नाही. तरुण मुलींसाठी येशू ख्रिस्ताला विकायचं नाही, मुलांसाठी प्रभू येशू ख्रिस्ताला विकायचं असू नका. ही खरी गोष्ट आहे. लक्षात घ्या. तरुण मुलांना आणि मुलींना मी ही जी गोष्ट सांगतोय ना ती खरी आहे. दारू पिण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्ताला विकू नका, तंबाखू खाण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्ताला विकू नका, तुमच्या जगातल्या मित्रांशी मैत्री करण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्ताला विकू नका. लक्षात घ्या. कारण एकदा जर तुम्ही त्याला विकून टाकलं ना परत तुम्हाला तो भेटणार नाही. आणि ती कृपा आहे. बोला ती काय आहे? म्हणून पौल म्हणतो प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा तुमच्या सोबत सदा असो. आमेन. एकदा जर तुम्ही कृपा हरवली तर ती परत भेटू शकत नाही. नीट लक्ष द्या. म्हणून पौल म्हणतो प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा. दुसरं काय आहे आता? देवाची प्रीती. बोला दुसरं काय आहे? परत एकदा वाचा ते वचन. प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देवाची प्रीती, देवाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सहभागिता तुम्हा सर्वांसोबत असो. आमेन. एका दिवसासाठी असो का? रविवारच्या दिवसासाठी असो का? उपास प्रार्थनेसाठी असो का? नाही. कशी असो? निरंतर. बोला कशी असो? निरंतर. येशू ख्रिस्ताची कृपा सदैव तुमच्या सोबत असो. तसंच देवाची प्रीती. बोला देवाची प्रीती. देवाची प्रीती. तुम्हाला माहिती देवाची प्रीती काय? नीट लक्ष द्या. आता आपण शिकू. आमेन. जी तुमच्या सोबत असावी अशी पौलाची इच्छा आहे किंवा देवाची इच्छा आहे. देवाची प्रीती म्हणजे काय? लक्ष द्या. जगातली प्रीती तुम्हाला बिघडवते, देवाची प्रीती तुम्हाला सुधरवते. हालेलुया. आलं का त्याला? तुम्ही तुमच्या लेकरांवर खूप प्रेम करा, खूप प्रेम करा, खूप प्रेम करा. काय होईल? प्रेमामुळेच लेकर काय होतात? बिघडतात. ते तुमचं ऐकत, ते हट्टीपणा करतात. त्यांना मला हीच वस्तू आत्ताच्या आत्ता पाहिजे. बरोबर आहे की नाही? मग भले ते त्यांच्या शरीरासाठी चांगलं असो की वाईट. चॉकलेट पाहिजे म्हणजे पाहिजे, कुरकुरे पाहिजे म्हणजे पाहिजे, वेपर्स पाहिजे म्हणजे पाहिजे, बिस्किट पाहिजे म्हणजे पाहिजे. द्या लेकरांना द्या.
पण तुम्हाला माहिती जास्त चॉकलेट खाणं लेकरांसाठी चांगलं, जास्त वेफर्स खाणं लेकरांसाठी चांगलं, जास्त कुरकुरे खाणं लेकरांसाठी चांगलं नाही. पण हे तुम्हाला माहिती असतं आई बापांना. पण लेकरू रडतंय ना आणि मी लेकरावर काय करतो? प्रेम. मी लेकरावर काय करतो? मग भले ती गोष्ट त्याच्यासाठी चांगली नाहीये तरी मी त्याला दुकानातून आणून हे तुमचं आणि माझं प्रेम आहे. हालेलुया. हे तुमचं आणि माझं प्रेम आहे जे लेकरांना सुधरवत नाही पण लेकरांना काय करतं? बिघडवतं. बोला, लेकरांना काय करतं? देवाच्या प्रेमामध्ये आणि माणसाच्या प्रेमामध्ये फार अंतर आहे. देव तुम्हाला कधीच चुकीची गोष्ट देणार नाही. आमेन. तुम्ही कितीही मागा पण ती गोष्ट जर तुमच्यासाठी चांगली नाही तर देव देणार. तुम्ही उपवास करा, तुम्ही रडा, तुम्ही स्वतःच्या शरीराला मारा, स्वतःला तोंडाला मारा आणि देवाला म्हणा मला पाहिजेच आहे. जर ती तुमच्यासाठी चांगली नाही ना तर देव तुम्हाला कधीच देणार नाही. यालाच म्हणतात देवाची. बोला, यालाच म्हणतात देवाची. देवाचं प्रेम आपल्याला बिघडवत नाही, देवाचं प्रेम आपल्याला सुधरवतं. हालेलुया. परमेश्वराचं प्रेम आपल्याला काय करतं? सुधरवतं. आमेन. त्या देवाच्या प्रेमाबद्दल आज आपल्याला बघायचंय. कारण पौल म्हणतो प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देवाची प्रीती. आमेन. चला देवाच्या प्रीतीबद्दल आपण बघू. योहान 3:16 आपल्या पाठ वचन आहे सगळ्यांचं. योहान 3:16 बोला बरं. देवाने जगावर एवढी प्रीती केली. काय केली? काय केली? प्रीती. बोला, देवाने जगावर एवढी प्रीती केली. पुढं एक पुत्र दिला यासाठी जो कोणी त्याचा विश्वास आहे त्याचा नाश होणार नाही. हालेलुया. आता वचनाची सुरुवात आहे देवाने जगावर एवढी प्रीती केली. मग मला एक सांगा, या वचनामध्ये देवाची प्रीती कोणती आहे? येशू ख्रिस्ताला देऊन टाकलं ते का तुमचा नाश होऊ दिला नाही ते? आपल्याला काय वाटतं देवाची प्रीती काय आहे? देवाने कोणाला देऊन टाकलं? येशू ख्रिस्ताला. बोला, कोणाला देऊन टाकलं? येशू ख्रिस्ताला दिलं ना. याच्यामध्ये देवाची प्रीती फक्त नाहीये, येशूची पण तुमच्यावर प्रीती आहे. हालेलुया. समजतंय का मी काय सांगतोय? एकुलत्या एका पुत्राला दिलं, बरोबर आहे तुमचं म्हणणं. पण तुम्हाला माहितीये खरं प्रेम कशामध्ये आहे? की तुमचा नाश व्हायला नको. म्हणजे परमेश्वरला तुमची किंमत माहिती आहे. आमेन. देवाला तुमची काळजी आहे. देवाची इच्छा आहे की तुमचा नाश व्हायला. ही देवाची काय आहे सगळ्यात मोठी? की परमेश्वराने माझा नाश होऊ दिला नाही. माझ्यासाठी उद्धाराची योजना म्हणजे त्याचा एक पुत्र त्याने माझ्यासाठी दिला. आमेन. ही देवाची जी योजना आहे ना की माझा नाश होऊ नये, त्याच्या पुत्राच्या रक्ताद्वारे माझ्या पापांची क्षमा व्हावी, स्वतःचा पुत्र दिला. ही तर प्रीती आहेच, पण लक्षात घ्या माझा नाश होऊ नये ही देवाची खरी प्रीती आहे. हालेलुया. हालेलुया. आता नीट लक्ष द्या. या वचनामध्ये असं म्हटलेलं आहे देवाने जगावर प्रीती केली. बोला, कोणावर प्रीती केली? मग सगळं जग स्वर्गात जाईल का? सगळं जग स्वर्गात जाईल का? का बरं? देवाने तर प्रीती कोणावर केली? बोला, कोणावर केली? जगावर केली. पण त्या वचनामध्ये एक काय म्हटलेलं माहिती का? देवाने जगावर एवढी प्रीती केली त्याने आपला एकटा पुत्र दिला. आणि पुढे काय म्हटलंय? जो कोणी. बोला, काय? जो कोणी काय त्याच्यावर त्याचा नाश होणार तर त्याला. याचा अर्थ जो त्याच्यावर विश्वास ठेवत नाही त्याचा काय होईल? जो येशूवर विश्वास ठेवणार नाही त्याचा काय होईल? मग देवाच्या प्रीतीमध्ये फक्त कोण राहतील? ज्यांनी प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास आणि ज्यांनी येशूवर विश्वास ठेवला नाही. विचार करा, नाश कोणाचा केला जातो? ज्याच्यावर आपण प्रेम करतो त्याचा का ज्याचा द्वेष करतो त्याचा? नाश कोणाचा केला जातो? जो मला आवडत, जे मला आवडत नाही. लक्षात घ्या, परमेश्वराची प्रीती त्या लोकांसाठी आहे. कोणासाठी? की ज्यांनी प्रभू येशू ख्रिस्ताला स्वीकारलं. आमेन. की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवेल त्याचा नाश होणार. लक्षात घ्या, देव सगळ्यांवर प्रीती करतो. उद्धार प्रत्येकासाठी दिलेला आहे. आमेन. तारण सर्वांसाठी दिलेलं आहे. येशू ख्रिस्ताने रक्त सगळ्यांसाठी सांडलं, येशू ख्रिस्ताने प्राण सगळ्यांसाठी दिले. पण लक्षात घ्या, प्रेमामध्ये तोच राहील जो त्याच्यावर विश्वास ठेवेल. हालेलुया. प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रीतीमध्ये तोच व्यक्ती टिकून राहील ज्याने त्याच्यावर काय ठेवलाय? विश्वास.
पण बाकीच्यांनी ज्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला नाही त्यांचा काय होईल? बोला, त्यांचा काय होईल? याचा अर्थ देव प्रीती त्या लोकांवर करेल, देवाच्या प्रीतीमध्ये ते लोक राहतील जे नेहमी कोणावर विश्वास ठेवतील? येशूवर. बोला, कोणावर विश्वास ठेवतील? ज्यांचं मन नेहमी कोणावर लागलेलं असेल? येशूवर. लक्षात घ्या, देव प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा आणि देवाची प्रीती तुमच्या सोबत असो. आमेन. याचा अर्थ जर देवाच्या प्रीतीमध्ये तुम्हाला राहायचं आहे तर तुम्हाला कोणाशी जोडून राहावं लागेल? येशूशी. बोला, कोणाशी जोडून राहावं लागेल? कारण जर येशूवरील विश्वास तुमचा हलला, येशूवरचा विश्वास जर तुमचा गेला, याचा अर्थ तुम्ही देवाच्या प्रीतीतून बाहेर जाल. कोणाच्या प्रीतीतून बाहेर जाल? देवाच्या. कारण तुम्ही प्रीतीमध्ये टिकून आहात. कोणामुळे? येशूमुळे. बोला, कोणामुळे? रक्त कोणी सांडलं? तुमची शिक्षा कोणी घेतली? तुम्हाला विकत कोणी घेतलं? लक्षात घ्या, येशूवर प्रीती आहे देवाची आणि जो त्याच्यासोबत जोडलेला आहे त्याच्यावर प्रीती आहे देवाची. आमेन. हालेलुया. एक वचन वाचू चला म्हणजे तुम्हाला कळेल. योहान सुवर्तमान याचा 17वा अध्याय. योहान सुवर्तमान याचा 17वा अध्याय वचन 25 आणि 26 वाचवा. हे न्याय संपन्न पित्या. आता नीट लक्ष द्या, ह्या वचनाकडे कान देऊन आणि व्यवस्थित मनपूर्वक ऐका. परत एकदा. हे न्याय संपन्न पित्या. येशू म्हणतो, प्रार्थना करतो, हे न्याय संपन्न पित्या, जगाने तुला ओळखले नाही. येशू काय म्हणतो? नीट लक्ष द्या. येशू म्हणतो जगाने तुला ओळखले नाही. पुढे, पण मी तुला ओळखले आहे. कोणी? मी तुला ओळखले आहे. आमेन. आमेन. येशू काय म्हणतो? जगाने तुला ओळखले नाही, पण कोणी ओळखले आहे? मी. बोला, कोणी ओळखले आहे? मी. आता असं येशू कसं काय म्हणू शकतो? सुरुवातीला अब्राहम होता, त्याच्यानंतर मोशे होता, त्याच्यानंतर एलिया आला, एलिशा आला, अनेक संदेश आले, इर्मया आला, यहजकेल आला, अनेक शमूएल संदेश आला, दानिएल आला, शद्रक मेशक अबेदnego आहेत, अनेक येऊन गेले प्रभू येशू ख्रिस्ताच्या अगोदर. दावीद होता, योसेफ होता, याकोब होता, इसहाक होता, हे सगळे होते. तरी येशू काय म्हणतो इथे या वचनामध्ये? वाचा परत. हे न्याय संपन्न पित्या, जगाने तुला ओळखले नाही. जगाने तुला ओळखले नाही. जगाने तुला ओळखले नाही. लक्षात घ्या, येशू म्हणतो की जरी अब्राहम होता विश्वासामध्ये, मोशे होता विश्वासामध्ये, एलिया होता विश्वासामध्ये, पण तरी सुद्धा पूर्ण रीतीने या लोकांनी तुला ओळखलं. कारण अब्राहम 70 वर्षाचा असताना प्रभूमध्ये आला. 70 वर्ष तो देवाला ओळखत नव्हता. आमेन. मोशेला पाचारण झालं तेव्हा मोशेचं वय 80 वर्ष होतं. 80 वर्षापर्यंत त्याला देवाची ओळख नव्हती. एलियाला पाचारण झालं तेव्हा एलिया उपरी म्हणून राहत होता, त्याला देवाची ओळख नव्हती. एलियाने निवडण्याच्या अगोदर शेती करणारा होता, परमेश्वराची ओळख त्याला नव्हती. लक्षात घ्या, अनेक संदेश जे आहेत ना, अर्ध आयुष्य जगात घालवलं आणि त्याच्यानंतर त्यांना देव कुठेतरी सापडला. आमेन. पण येशूच्या बाबतीत तसं नाहीये. आमेन. येशूच्या बाबतीत तसं, येशू म्हणतो, काय म्हणतो? परत वाचा. मी तुला ओळखले आहे. हे न्याय संपन्न पित्या, जगाने तुला ओळखले नाही. जगाने तुला ओळखले नाही, पण मी तुला ओळखले पण आहे. मी तुला ओळखले आहे. बोला, कोणी ओळखले आहे? येशू काय म्हणतो? कोणी ओळखले आहे? मी ओळखले आहे. हालेलुया. एक वचन वाचतो आपण. योहान सुवर्तमान याचा पहिला अध्याय. योहान सुवर्तमान याचा पहिला अध्याय वचन 18 वाचा. योहान 1 वचन 18. देवाला कोणीच कधी पाहिले नाही. येशू काय म्हणतो बघा वचनात, काय योहान काय म्हणतो बघा. योहान सुवर्तमानामध्ये पहिला अध्याय 18 वचन. परत एकदा वाचा. देवाला कोणीही कधीच पाहिले नाही. आमेन. अब्राहमाने पण देवाला पाहिलं नाही. नीट लक्ष द्या. अब्राहमाला जेव्हा जेव्हा देवाने दर्शन दिलं, एक तर एखाद्या दूताद्वारे दिलं, एखाद्या मनुष्याद्वारे दिलं, किंवा कोणाद्वारे दिलं, स्वतः परमेश्वर अब्राहमाला दिसला नाही. लक्षात घ्या. म्हणून बायबल काय म्हणतं? देवाला कोणी कधीच पाहिलं. अब्राहमाने पण देवाला नाही पाहिलं, मोशेने पण नाही पाहिलं, एलियाने पण नाही पाहिलं, एलिशाने पण नाही पाहिलं, शमूएलाने पण नाही पाहिलं. आवाज ऐकला देवाचा, सामर्थ्य पाहिलं देवाचं, चमत्कार पाहिले देवाचे, अद्भुत कृत्य पाहिले देवाचे, लाल समुद्र दुभागताना पाहिला, वरून मानना पडताना पाहिला, अद्भुत चमत्कार होताना पाहिले, स्वर्गातून अग्नी पडताना पाहिला. हे सगळे चमत्कार त्यांनी अनुभव केले, पण देवाला कोणी कधी पाहिलं नाही. हालेलुया. अडचण हीच आहे मूळ. मी तुम्हाला सांगतो, आपण देवाला का नाही ओळखत माहितीये का? मनुष्य. कारण मनुष्याने देवाला कधी पाहिलं नाही. हालेलुया. शिंदे सर कोण आहेत हे तुम्ही ओळखतात, कारण शिंदे सरांना तुम्ही पाहिलेलं. लक्षात घ्या,
दिलीप पास्टर जे तुमचे आहेत ना, त्यांना तुम्ही ओळखतात कारण त्यांना तुम्ही पाहिलेलं. पण ज्या व्यक्तीला तुम्ही पाहिलंच नाही त्याला तुम्ही ओळखा बघा. नुसतं ऐकून ओळखाल का? नाही. तर त्याच्यासाठी काय करावं लागतं? ओळखण्यासाठी त्या व्यक्तीशी भेट होणं गरजेचं आहे. आमेन. ओळखण्यासाठी तो व्यक्ती तुम्हाला भेटणं गरजेचं आहे, तो तुम्हाला दिसणं गरजेचं आहे, त्याचा स्वभाव तुम्हाला कळणं गरजेचं आहे, त्याच्यासोबत वेळ घालवणं गरजेचं आहे, त्याच्यासोबत संगती करणं गरजेचं आहे. बायबल असं म्हणतं देवाला कोणी कधीच पाहिलं नाही, कोणीच बघू शकलं नाही, म्हणून कोणीच मनुष्य जो आहे तो देवाला नीट ओळखू शकत नाही. हालेलुया. वाचा पुढे. देवाला कोणी कधीच पाहिलं नाही. जो एकुलता एक जन्मलेला पुत्र, पण जो एकुलता एक म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताबद्दल म्हटलेले, जो एकुलता एक जन्मलेला पुत्र देव पित्याच्या उराशी असतो. जो पित्याच्या कुठं होता? उराशी होता. बोला कुठं होता? उराशी. येशू ख्रिस्त हा तुमच्या माझ्यासारखा फक्त आईच्या पोटातून जन्माला आला नाही, तिथून त्याचं आयुष्य सुरू झालं नाही. बायबल म्हणतं प्रारंभी शब्द होता, शब्द देवासह होता आणि शब्दच देव होता. आमेन. येशू ख्रिस्ताचा जन्म 2000 वर्षापूर्वी झाला नाही, तो प्रारंभापासून आहे. आमेन. तो कधीपासून आहे? सुरुवातीपासून आहे. आमेन. आणि म्हणून त्या ठिकाणी म्हटलेलं आहे जो देव पित्याच्या उराशी असतो. परत एकदा वाचा ते वचन पटकन. देवाला कोणी कधीच पाहिले नाही. देवाला कोणी कधीच पाहिले नाही. जो एकुलता एक जन्मलेला पुत्र, जो एकुलता एक जन्मलेला पुत्र म्हणजे येशू ख्रिस्त देव पित्याच्या उराशी, जो नेहमी देव पित्याच्या उराशी असतो. उराशी असतो म्हणजे कुठं? छातीला. बोला कुठं? येशू नेहमी देवाच्या कुठं होता? छातीशी होता, जवळ होता. आमेन. येशूची जागा ती आहे. हालेलुया. तो देवाच्या चरणापाशी नव्हता, तो देवापासून दूर नव्हता, तो केवळ देवाचा प्रकाश पाहत नव्हता. बायबल म्हणतं तो प्रारंभापासून देव पित्याच्या कुठं आहे? उराशी आहे. हालेलुया. पुढे वाचा. त्याने त्याला प्रकट केले आहे. त्याने त्या देवाला प्रकट केले आहे. आमेन. कारण येशूने देवाला पाहिलेलं होतं. बोला येशूने देवाला कारण तो नेहमी देवाच्या कुठं होता? उराशी. बोला कुठं होता? एवढ्या जवळ होता ना की येशू त्याला ओळखत होता. आमेन. हालेलुया. आईला आपलं मूल का ओळखतं? कारण मूल नेहमी आईच्या कुठं असतं? उराशी. आमेन. आईचा स्पर्श सुद्धा त्याला कळून जातो, ही माझी आईच आहे. का? कारण नेहमी मूल कुठं असतं? तिच्या उराशी. तिचा आवाज ते ओळखतं, तिचं बोलणं ते ओळखतं, तिचं हसणं ते ओळखतं, तिच्या स्पर्शाला ते ओळखतं. कारण ते नेहमी ते मूल कुठं असतं? आईच्या उराशी. एवढा जवळ होता प्रभू येशू. कोणाच्या? देवाचा. बोला कोणाच्या? देवाचा. म्हणून तो देवाला काय करत होता? ओळखत होता. बोला काय करत होता? आणि तोच एक मनुष्य होता जो देवाला प्रगट करू शकतो. आमेन. येशूच फक्त देवाला प्रगट करू शकतो. आता परत त्या वचनाकडे या. हे न्याय संपन्न पित्या, हे न्याय संपन्न पित्या, जगाने तुला ओळखले नाही. जगाने तुला ओळखले नाही येशू म्हणतो. कारण जग तुझ्या जवळ नव्हतं, जगाने कधी तुला पाहिलं नाही, जगाने कधी तुला चाचपलं नाही, जगाने कधी तुझा अनुभव घेतला नाही, जगाला तू कधी दिसला नाही, म्हणून जगाने तुला ओळखलं नाही. पुढे वाचा. पण मी तुला ओळखले आहे. मी तुला ओळखलं आहे कारण मी नेहमी तुझ्या कुठं होतो? उराशी होतो. बोला मी नेहमी कुठं होतो? तुझ्या छातीशी लागलेला होतो. आमेन. तुझ्या मनातले विचार मी जाणत होतो, तुझ्या स्वभावाला मी जाणत होतो. तू किती प्रेमळ आहे हे मला माहिती होतं, तू कसा बोलतो हे मला माहितीये, तू कसा दिसतो हे मला माहितीये. म्हणून त्या ठिकाणी म्हटलेलं आहे मी तुला ओळखत होतो. हालेलुया. या जगामध्ये एकच व्यक्ती आहे जो देवाला पूर्णपणे ओळखतो. तो कोण आहे? येशू. बोला तो कोण आहे? मनुष्य. तुम्हाला आणि मला देवाला अजून पूर्ण ओळखता आलेलं. जर तुम्ही आणि मी देवाला ओळखलं असतं ना, तुम्ही आणि मी येशू सारखेच जगलो असतो आतापर्यंत. आमेन. ज्याने देवाला पूर्णपणे ओळखलं त्याचं जीवन कोणासारखं होईल? येशू सारखं. बोला कोणासारखं होईल? त्याचं बोलणं कोणासारखं राहील? त्याचं वागणं कोणासारखं राहील? त्याचे विचार कोणासारखे राहतील? त्याच्या जीवनाद्वारे होणारं काम कोणासारखं राहील? कारण येशूने देवाला पूर्णपणे ओळखलेलं होतं. हालेलुया. लाजर मेला होता. किती दिवस झाले? किती दिवस? किती दिवस? वाचत जा बायबल. 3 दिवस नाहीये. किती दिवस? 4थ्या दिवशी उठवला त्याला. किती वेळा? 4 दिवस झाले होते म्हणून. आमेन. लाजराला ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्ताने उठवलं ना, त्यावेळेस बायबल असं म्हणतं जेव्हा तो बेथानीमध्ये गेला, मरून 3 दिवस झालेले होते, 4था दिवस उजाडला होता, आणि त्यावेळेस त्याची बहीण मार्था आणि मरिया येशूला भेटायला आली, रडत होत्या की प्रभू तू लवकर आला असता तर आमचा भाऊ मेला नसता. मग येशू ख्रिस्ताने मार्थेला म्हटलं, मार्थे
विश्वास ठेव. जर विश्वास ठेवशील तर देवाचा गौरव पाहशील. तुला वाटतं का तो जिवंत होईल? ती म्हणते हो. तुम्ही आजही ठरवलं तरी होऊ शकतं, पण त्यांचा अविश्वास होता. आमेन. जेव्हा प्रभू येशू ख्रिस्ताने कबरेजवळ न्यायला लावलं, येशू कबरेजवळ उभा राहिला. येशूने म्हटलं कबरेवरची धोंड काय करा? बाजूला करा. तिची बहीण काय म्हणते? धोंड बाजूला करू नका, कारण काय येईल? वास येईल. प्रेताचा काय येईल? मरून किती दिवस झाले? 4. आता प्रेत सडलं असेल, कुजलं असेल, वास यायला लागेल. आता काही फायदा नाही प्रभू, धोंड बाजूला करू नको. येशूने म्हटलं धोंड बाजूला करा. जेव्हा धोंड बाजूला केली त्यावेळेस बायबल देवाचं वचन म्हणतं येशूने वर पाहिलं. कुठं पाहिलं? आणि काय केलं? आपण राहिलो असतो काय केलं? गुडघे टेकले असते, हात वर केले असते, रडून 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 प्रार्थना केली असते, देवा या मेलेल्याला उठव. एक डोळा असा उघडला असता, पाहिलं उठला का? कारण आपल्याला पण माहिती गॅरंटी नाही. लक्षात घ्या, तुमच्यात आणि माझ्यात येशू मध्ये आपल्यामध्ये काय फरक आहे मी तुम्हाला सांगतो. येशू ख्रिस्ताने लांबलचक प्रार्थना केली, तो गुडघ्यावर बसला नाही. त्याने जास्त त्या ठिकाणी आकांत केला. बायबल मध्ये वाचा, तिथं फक्त असं म्हटलेलं आहे येशूने वर स्वर्गाकडे पाहिलं आणि काय म्हटलं माहिती? हे पित्या मला माहिती आहे तू नेहमी माझी प्रार्थना आहे. हालेलुया. काय बोलला? हे पित्या मला ठाऊक आहे की तू नेहमी माझी प्रार्थना, कारण तो पित्याला ओळखत होता. आमेन. कारण तो पित्याला, त्याला माहिती आहे लांबलचक प्रार्थना करण्याची गरज, ओरडून प्रार्थना करण्याची गरज, लोकांना वेगळं काही दाखवण्याची गरज. त्याला माहिती होतं. तो म्हणतो हे पित्या मला ठाऊक आहे की तू नेहमी माझी प्रार्थना ऐकतोस. आणि मग येशू ख्रिस्ताने बोलला लाजरा बाहेर ये. हालेलुया. काय बोलला फक्त प्रभू येशू ख्रिस्त? लाजरा बाहेर ये. बायबल देवाचं वचन म्हणतं 4 दिवस झालेला लाजर मेलेला होता, तो चालत 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 त्याच्या पायावर बाहेर. आमेन. हालेलुया. येशू ख्रिस्त हा चमत्कार त्यामुळे करू शकला कारण तो कोणाला ओळखत होता? देवाला. बोला, कोणाला ओळखत होता? त्याला माहिती होतं की माझा पिता किती सामर्थ्य आहे. त्याला माहिती होतं माझा परमेश्वर किती अद्भुत आहे. त्याला माहिती होतं देवाचं सामर्थ्य किती गहन आहे. त्याला माहिती होतं की देवाला अशक्य असं काहीच नाही. भले 4 दिवसात ते प्रेत सडलेलं असेल ना तरी सुद्धा लाजराला बाहेर यावंच लागेल, कारण माझा पिता अद्भुत आहे. आमेन. कारण येशू त्याच्या पित्याला पूर्णपणे ओळखत. आमेन. आपल्यामध्ये अविश्वास का असतो तुम्हाला माहिती? कारण तुम्ही आणि मी देवाला पूर्णपणे ओळखत नाही. पण येशू म्हणतो जग तुला ओळखत नाही पण मी तुला. आमेन. जग तुला ओळखत नाही पण मी तुला ओळखतो पूर्णपणे. आणि म्हणून पुढे तो काय म्हणतो? वाचा, परत एकदा वाचा ते वचन. हे न्याय संपन्न पित्या जगाने तुला ओळखले नाही पण मी तुला ओळखले आहे आणि तू मला पाठवले असे त्यांनी ओळखले आहे. असे ह्या जगाने ओळखले आहे. कारण मेलेला कधी उठला? 4 दिवसानंतर मेलेला कधी उठलेला नाही. अनेक चमत्कारांनी पाहिले. आंधळे बघायला लागले, लंगडे चालायला लागले, विधवेचा मुलगा उठून बसला, कोडी त्या ठिकाणी बरे झाले, पाण्याचा द्राक्षरस झाला, 5 भाकरी 2 माशांनी 5000पेक्षा जास्त लोक जेवण केलं, पाण्यावरून येशू चालला. या सगळ्या चमत्कार पाहिल्यानंतर येशू म्हणतो आता यांनी पण ओळखलंय मी कोणाकडून आलोय? तुझ्याकडून. आमेन. आमेन. परत एकदा वाचा, हेच वचन खूप सुंदर होते. हे न्याय संपन्न पित्या जगाने तुला ओळखले नाही पण मी तुला ओळखले आहे आणि तू मला पाठवले असे जगाने ओळखले. का? कारण मी तीच कामं करतो जी कामं कोण करतो? तू करतो. म्हणून त्यांनी ओळखलंय की तूच मला पाठवलंय. आमेन. ज्या दिवशी तुमच्या जीवनाद्वारे देवाची कामं व्हायला लागतील ना, समजून घ्यायचं तुम्हाला कोणी पाठवलंय? देवाने. बोला, कोणी पाठवलंय? जगाने येशूला त्यामुळे ओळखलं कारण येशू कोणाची कामं करत होता? देवाची. मग जगाला बरोबर कळलं की याला कोणी पाठवलंय? देवाने. जेव्हा तुमच्याद्वारे देवाची कामं व्हायला लागतील ना, हे जग ओळखायला लागेल की तुम्ही देवाकडून आहात. आमेन. तुम्ही देवाची मुलं आहात, तुम्ही देवाची लेकरं आहात. आपल्या जीवनाद्वारे मनुष्याची कामं नाही पण आपल्या जीवनाद्वारे जेव्हा देवाची कामं व्हायला लागतील ना तेव्हा जग ओळखेल की तुम्ही देवाचे आहात. आमेन. मी स्वतःसाठी चांगलं घर बांधलं हे मनुष्याचं काम आहे. मी चांगली गाडी विकत घेतली हे माणसाचं काम आहे. मी पैसा कमवला हे मनुष्याचं काम आहे. मी संपत्ती मिळवली हे मनुष्याचं काम आहे.
मी म्हणतो माणसाची कामं जर कराल तर लोक देवाला ओळखू शकणार नाही, पण ज्या वेळेस ज्या गोष्टी मनुष्याला अशक्य आहे जेव्हा तुमच्याद्वारे त्या व्हायला लागतील तेव्हा जग ओळखेल की देव तुमच्या सोबत आहे. आमेन, हालेलुया. जेव्हा भूत तुम्हाला पाहून पळतील समजून घ्यायचं देव तुमच्या सोबत आहे. जग ओळखेल की देव तुमच्या सोबत आहे. हालेलुया. आत्ताच आम्ही गाडीमध्ये येत होतो, दिलीप दादा आणि आम्हीच होतो दोघ जण. ह्या व्यक्ती दूध डेअरीचा मोठा मालक आहे, करोडपती व्यक्ती आहे. त्यांनी एक साक्ष दिली येताना मला गाडीमध्ये की काही किती दिवस झाले असतील त्या घटनेला, 4 दिवसापूर्वी. 4 दिवसापूर्वी त्यांच्या डेअरीच्या बाहेर रस्त्यावर एक बाई जी होती, तिला दुष्ट आत्मा लागलेला होता आणि ती येण्यासारखी ओरडत होती. भूत लागलेलं होतं. तिच्या घरचे तिला घरी बळजबरी घेऊन जात होते, पण ती कोणालाच हातळत नव्हती. अशा पद्धतीने सगळी गर्दी गोळा झाली लोकांची की नेमकं हिला काय. आणि मग एक विश्वासू व्यक्ती यांना भेटायला आलेला होता. त्यांनी बाहेरूनच फोन केला, दिलीप दादा तुमच्या डेअरीच्या बाहेर काहीतरी गोंधळ झालेला आहे, लोक जमले. हे बाहेर आले, पाहायला काय झालं तर तिथे एक बाई होती जी त्या ठिकाणी तिला सैतान, दुष्ट आत्मा, भूत लागलेलं होतं आणि ती मोठमोठ्याने ओरडत होती. त्यावेळेस दिलीप दादा म्हणे मी तिथं गेलो आणि मी त्या लोकांना सांगितलं. विदर्भी लोक होते, देवाला न ओळखणारे लोक होते, तरुण मुलं होते, अनेक लोक गंमत बघत होते. दिलीप दादा आणि तो विश्वासू व्यक्ती त्या ठिकाणी होते. दिलीप दादांनी फक्त त्यांना सांगितलं 2 मिनिटासाठी हिला फक्त आमच्या कंपाऊंड मध्ये घेऊन यावं. किती मिनिटासाठी? हे निघून जाईल म्हणे. काय बोलतात? हे निघून जाईल. ती बाई जी दुष्ट आत्मा लागलेली होती ना, ती यांना काय म्हटली माहिती का? तू मला ओळखत, माझ्या नादी लागू, माझा नाद करू. कोण सांगत होतं? ती दुष्ट आत्मा लागलेली व्यक्ती. कोणाला? या व्यक्तीला. की माझ्या नादी लागू नको, तू मला ओळखत नाही. यांनी तिला सांगितलं तू पण मला ओळखत, माझ्यामध्ये जो आहे ना त्याच्या नादी लागू. हालेलुया. तिला तिथंच उत्तर दिलं काय? तू पण मला ओळखत आणि जो माझ्यामध्ये आहे ना त्याच्या नादी लागू नको. तिच्या घरच्यांना सांगितलं 2च मिनिटं हिला कंपाऊंड मध्ये घ्यावं. त्यांनी कसं तरी ताणून तिला कंपाऊंड मध्ये आणलं. लोक गर्दीच करत होते. आणि त्यावेळेस प्रियांनो त्यांनी एका देवाच्या दासाला फोन केला. अनिल लवगडे पास्टर, कदाचित तुम्ही नाव ऐकलं असेल. त्यांना असं वाटत होतं की नक्कीच त्या देवाच्या दासाच्या प्रार्थनेद्वारे, पण विश्वास कोणाचा होता? विश्वास कोणाचा होता? त्या माणसाने, त्या सेवकाने तर पाहिलं पण नाही कोणाला दुष्ट आत्मा लागला. यांनी विश्वासाने फोन केला आणि स्पीकर ऑन करून त्या बाईला लावला आणि त्या दासाला सांगितलं असं असं केस आहे, करा प्रार्थना. त्यांनी तिथून मोबाईलवर प्रार्थना केली. भूत आमेन म्हणतात बरोबर, भूत निघून गेलं. दिलीप दादांनी त्या पास्टरना विचारलं आता काय करू? पास्टर म्हटले आता कशाला काय करतात, भूत पळालं म्हणे. आता करायसारखं काही राहिलं नाही, कारण भूत किती मिनिटात, 2 मिनिटात, किती मिनिटात. तुम्ही फक्त देवाला ओळखायला पाहिजे. जो देव तुमचा आहे ना तो किती महान आहे. आमेन. ज्या दिवशी तुम्ही देवाला ओळखलं, मी तुम्हाला सांगतो तुमच्या जीवनाद्वारे देवाची कामं व्हायला लागतील. आमेन. जेव्हा तुम्ही बोलाल तुमच्याद्वारे लोक बदलायला लागतील, तुमच्याद्वारे लोकांचं जीवन बदलायला लागेल. लक्षात घ्या, मनुष्याची कामं करण्यामध्ये कौतुक करू नका. मी किती कमवलं, मी किती पैसा कमवला, माझ्याकडे हे आहे, माझ्याकडे ते आहे, माझे मुलं हे आहेत, माझे मुलं ते. मी तुम्हाला सांगतो जगातल्या गोष्टींची प्रौढी मिरवायची नाही. तुम्हाला माहिती का, तुमच्यापेक्षा जास्त अंबानीकडे आहे. कुणाकडे? अंबानीकडे आहे. याचा अर्थ त्याच्या पैशाच्या जोरावर स्वर्गात जाऊ शकेल का? जाऊ शकेल का? माझ्याकडे पैसा नाही, पण मी विश्वास ठेवतो माझ्या देवाच्या भरोशावर मी स्वर्गात जाऊ शकतो. आमेन. आमेन. कशाला स्वतःच्या पैशाचं कौतुक करता? तुम्ही मिळवलेल्या गोष्टींचं कौतुक करू नका, ज्या देवाने दिलेल्या गोष्टींना त्यांचं कौतुक करा. आमेन. अभिमान त्या गोष्टींचा बाळगा ज्या देवाकडून मिळालेल्या आहेत. परमेश्वराचं सामर्थ्य जर तुमच्या ठाई असेल ना तर म्हणायचं, बायबल देवाचं वचन सांगतं देवाचं राज्य केवळ बोलण्यात, कशामध्ये आहे? सामर्थ्यामध्ये. बोला कशामध्ये आहे? देवाचं राज्य बोलण्यात, कशात आहे? आणि सामर्थ्य माणसामध्ये नाही, सामर्थ्य कुणामध्ये आहे? हालेलुया. लाल समुद्र दुभागण्यासाठी ताकदीची गरज नव्हती, ताकदची गरज कशाची गरज होती? सामर्थ्याची. बोला कशाची गरज होती? हालेलुया. मोशेच्या काठीमध्ये कोणतं सामर्थ्य होतं की त्याने नुसती काठी कशावर उगारली? समुद्रावर. बोला कशावर उगारली? अरे तो समुद्र एक कुत्रा नाही,
अरे तो समुद्र आहे, एखादं जनावर नाही की तुझ्या काठीला घाबरेल. पण बायबल देवाचं वचन म्हणतं अधिकार देवाने दिलेला होता, सामर्थ्य देवाने दिलेलं होतं. जेव्हा मोशेने काठी समुद्रावर उगारली, समुद्र पण मागे हटला. आमेन. समुद्र पण घाबरला. अरे घाबरावं लागेल का? कारण समुद्र मोशेला नाही, समुद्र कोणाला ओळखतो? देवाला. कोणाला ओळखतो? तो तुमच्या ताकदीला ओळखत नाही, तो देवाच्या सामर्थ्याला ओळखतो. आमेन. म्हणून येशू ख्रिस्त म्हणतो, परत वाचा देवाचे न्याय संपन्न पित्या, जगाने तुला ओळखले नाही, जगाने तुला ओळखले नाही, पण मी तुला ओळखले आहे, पण मी तुला ओळखले आहे, आणि तू मला पाठवलेस, आणि तू मला पाठवले असे त्यांनी ओळखले. जगाने ओळखले. का बरं ओळखले? कारण जे चमत्कार होत आहेत ना, आमेन, आमेन, ज्या पद्धतीने वचन येत आहेत ना, ज्या पद्धतीने यांची मन तुटत आहेत ना, ज्या पद्धतीने परमेश्वर यांच्या हृदयाला स्पर्श करतोय ना, हा प्रभू, याच्याद्वारे जगाने ओळखले की मी तुझ्यापासून आहे. आमेन. देवाचं राज्य केवळ बोलण्या पण कशात आहे? आपण खूप मोठ्या गोष्टी बोलतो, हे करेल, ते करेल, असं करेल, तसं करेल. बोलण्याने काहीच नाही, दिसू द्या. आमेन. तुमच्या जीवनाद्वारे दिसू द्या. मला हे दान आहे, मला ते दान आहे. दान आहे तर मग दिवा मापाखाली कशाला झाकून ठेवला? जा बाहेर. कारण दानाचा उपयोग इथं नाही होणार. दानाचा उपयोग कुठं होईल? बाहेर. देवाने तुम्हाला याच्यासाठी नाही दिलं की तुम्ही इथंच गोट्या खेळावे. तर कुठं जावं? बोला, कुठं जावं? बायबल देवाचं वचन म्हणतं, तुम्ही जा आणि ह्या जगाला सुवार्तेची घोषणा करा. आमेन. सामर्थ्य याच्यासाठी नाही भेटलं की तुम्ही 4 भिंतींच्या आत त्या ठिकाणी सैतानाशी कबड्डी खेळावी. बिलकुल नाही. सैतानाला माहिती मोठं ग्राउंड तर बाहेर आहे, इथं कशाला कबड्डी खेळू नये. समजतंय का मी काय सांगतोय? जर देवाचं सामर्थ्य आपल्या जीवनामध्ये आहे ना, ते इथं दाखवण्यासाठी नाही, ते बाहेर दाखवण्यासाठी आहे. आमेन. ते दिसलं पाहिजे, जगाला दिसू द्या. आपल्या मंडळीच्या बाहेर जा, कारण परमेश्वराचं सामर्थ्य हे मापाखाली झाकण्यासाठी नाहीये, तर बायबल देवाचं वचन म्हणतं ते दिवठणीवर ठेवण्यासाठी आहे की प्रत्येकाला त्याचा प्रकाश दिसेल. आमेन. सामर्थ्य असेल ना तर ते लपून राहणार नाही, ते जगासमोर आपोआप जाईल. आमेन. हालेलुया, हालेलुया. तुम्हाला विश्वासाने सांगतो, येशू म्हणतो जगाने ओळखलंय की मी तुझ्याकडून आहे, मी तुला ओळखतो. का? कारण ते चमत्कार पाहताय. परत एकदा वाचा ते वचन. हे न्याय संपन्न पित्या, जगाने तुला ओळखले नाही, पण मी तुला ओळखले आहे. पुढे तू मला पाठवले, आणि तू मला पाठवले असे त्यांनी ओळखले. पुढे वाचा आता. मी तुझे नाव त्यांना कळवले आहे. येशू काय म्हणतो? त्यांनी ओळखलंय की तू मला पाठवलंय, मी तुला ओळखलेलं आहे, आणि मी तुझं नाव त्यांना कळवले. तुला कोणाला कळवलंय? जगाला. तुला कोणाला कळवलंय? जगाला. येशू म्हणतो मी तुझं नाव यांना कळवलं आहे. आमेन. सामर्थ्यानिशी कळवलेलं आहे. हालेलुया. कारण ते येशू नेहमी सांगायचा, जे मी करतो ना, जे माझा पिता करतो त्याला करताना मी पाहतो, त्याच गोष्टी मी करतो. आमेन. मी तो जे बोलतो ना तेच मी बोलतो, मी माझ्या मनाचं बोलत नाही. आणि म्हणून जगाला समजत होतं याला कोणी पाठवलंय? देवाने. हालेलुया. आणि येशू म्हणतो मी माझं नाव उंच नाही केलं, मी तुझं नाव उंच केलंय. बोला, कोणाचं नाव उंच केलंय? देवाने जर तुम्हाला सामर्थ्य दिलंय ना, तर स्वतःचं नाव उंच करण्यासाठी नाही, तर त्याच्याद्वारे कोणाचं नाव उंच व्हावं? बोला, कोणाचं नाव उंच व्हावं? आज परमेश्वराचे दास, परमेश्वराचे सेवक ज्यांना दान वरदान भेटतात ना, त्यांना असं वाटतं माझं नाव मोठं व्हावं. देवाचं झालं नाही तरी चालेल. हालेलुया. आजकाल सेवकांना खूप हौस आहे स्वतःचं नाव मोठं करायचं. मला ओळखावं, देवाला ओळखा किंवा नका ओळखा. कोणा ओळखावं? याच्याद्वारे अद्भुत चमत्कार होतात, भूतफळ, अद्भुत संदेश देतात, अद्भुत चमत्कार होतात, अद्भुत सामर्थ्य आहे. खूप बरं वाटतं देवाच्या दासाला. वा वा, माझं नाव घेत आहे. पण बायबल म्हणतं, येशू म्हणतो मी माझं नाव नाही, कोणाचं नाव कळवलंय त्यांना? देवाचं. बोला, कोणाचं नाव कळवलंय? जर तुम्हाला देवाने दान वरदान दिली असतील ना, स्वतःच्या नावाची बढाई मारू नका, कारण तुम्ही कमवलेलं नाहीये. हालेलुया. रक्त तुम्ही सांडलेलं, खिळे तुम्ही सहन केले, 39 फटके तुम्ही खाल्ले, काट्याचा मुकुट तुमच्या डोक्यावर ठेवला, तुम्ही काहीच केलेलं नाहीये. लक्षात घ्या, सगळं आहे तर भेटलंय आपल्याला. आमेन. कोणी दिलंय? येशूने. बोला, कोणी दिलंय? स्वतःच्या नावाची बढाई करू नाव कोणाचं मोठं व्हायला पाहिजे? बोला, कोणाचं मोठं व्हायला पाहिजे? माझ्याद्वारे देवाने असं केलं, तसं केलं. तुझ्याद्वारे काहीच झालं नाही. सगळं कोणी केलं? देवाने केलं. बोला, कोणी केलं?
येशू म्हणतो मी तुझं नाव त्यांना कळवलंय. आमेन. भले चमत्कार माझ्याद्वारे झाले पण मी नाव कोणाचं कळवलंय? तुझं. की माझ्या पित्याद्वारे काम झालं. आमेन. माझा पिता काम करतो, माझा पित्याने मला पाठवलंय, मी माझ्या पित्याची इच्छा पूर्ण करतो. लक्षात घ्या, स्वतःच्या नावाची बढाई मारू नका, स्वतःच्या नावाला उंच करू नका. देवाला न आवडणारी आणि किळसवाणी गोष्ट एकच आहे की ज्या वेळेस मनुष्य देवासमोर म्हणतो की माझ्याद्वारे झालं. बायबल म्हणतं की लुसिफर नावाचा जो स्वर्गदूत होता त्याला स्वर्गातून फक्त एका कारणासाठी खाली फेकलं. कोणतं कारण? त्याने स्वतःच्या नावाला आणि स्वतःच्या जागेला देवाच्या जागेपेक्षा काय करण्याचा विचार केला? उंच. मला काय करण्याचा विचार केला? केलं नाही, नुसता काय केला? तरी सुद्धा परमेश्वराने त्याला काय केलं? फेकून दिलं. मला काय केलं? विचार केला तरी त्याला स्वर्गातून खाली फेकलं. तुम्ही तर तसं वागूच नका. समजते तुम्हाला मी काय सांगतोय? फेकलेली गोष्ट माझा देव परत उचलत नाही. सैतानाला परत उचललं नाही, लुसिफराला परत उचललं नाही, कारण त्याने देवापेक्षा स्वतःला काय करण्याचा प्रयत्न केला? उंच. देवाचे तुम्ही कितीही मोठे दास असाल, कितीही मोठ्या स्टेजवर तुम्ही उभे राहत असाल, कितीही तुम्हाला दान वरदान भेटलेले असतील, चमत्कार होत असतील, दर्शन दिसत असतील, स्वप्न दिसत असतील, काही पण असेल, पण तुम्ही देवापेक्षा मोठे होऊ शकत नाही. मेलेले जरी जिवंत झाले तरी तुम्ही देवापेक्षा मोठे होऊ शकत नाही, कारण मेलेला सुद्धा तुमच्यामुळे जिवंत नाही झाला. कोणामुळे जिवंत झाला? लाल समुद्र दुभागला, मोशेमुळे नाही दुभागला. कोणामुळे दुभागला? लाल समुद्र मोशेला ओळखत नव्हता, कोणाला ओळखत होता? सिंह दानिएलला ओळखत नव्हते, कोणाला ओळखत होते? अग्नीची होती शद्रक मेशक अबेदनोगोला ओळखत नव्हती, ती कोणाला ओळखत होती? लक्षात घ्या, गल्ल्यात जो आहे तो दाविदामुळे मिळाला नाही, तो कोणामुळे मिळाला? कोणी मारलं त्याला? कोणी हरवलं त्याला? हालेलुया. या दिवशी तुम्हाला वाटायला लागले ना मी केलं, देव बाजूला होऊन जातो. देव म्हणतो आता तूच कर. देव काय म्हणतो? आता तूच कर. तू केलं ना, तूच कर. अनेक सेवकांना देवाने यासाठी सोडलंय, कारण ते म्हणायला लागले होते की हे कोणी केलं? आता मग देव म्हणतो आता तू कर. होतं का तुझ्याने? बघू बरं. होतं का बघू? भूत निघतं का बघू? भूत तुझ्या ऐकतात का बघू? ते कोणाचंच ऐकत नाही, ते फक्त कोणाचं ऐकतात? सैतान कोणालाच घाबरत नाही. कोणाला घाबरतो? फक्त चुकून पण असा विचार करू नका की सैतान तुम्हाला घाबरतो. बिलकुल नाही. तो कोणाला घाबरतो? बायबल मध्ये स्पष्ट म्हटलेले प्रेषितांच्या कृत्यामध्ये एका याचकाचे 7 मुलं होते आणि ते येशूच्या नावाने भूत काढायचे. बोला, कोणाच्या नावाने भूत काढायचे? स्तिफा नावाचा याजक होता, त्याची मुलं होते आणि ते येशूच्या नावाने भूत काढायचे. काय म्हणायचे? भूत लागलेल्या व्यक्तीला, ज्या येशूची पाऊल सेवा करतो. काय? ज्या येशूची कोण सेवा करतो? त्या येशूच्या नावाने आम्ही तुम्हाला आज्ञा देतो, निघ याच्यामधून. भूत काय म्हटलं त्याला? पौलाबद्दल मी ऐकलेलं आहे, येशूला आम्ही चांगलं ओळखतो, पण तुम्हाला आम्ही ओळखत. काय केलं भूतांनी? निघाले. तर बायबल म्हणतो उलट त्याच्यावर जरा घातली. हालेलुया. कपडे बिपडे टाकून पळून गेले असं म्हटलेलं आहे. आमेन. सैतान तुम्हाला नाही घाबरत. सैतान कोणाला घाबरतो? येशूला. बोला, कोणाला घाबरतो? लक्षात घ्या, स्वतःला उंच करू नका, स्वतःला मोठं करू नका. येशू म्हणतो मी जगाला देवाची ओळख करून दिली. पुढे वाचा. मी तुझे नाव त्यांना कळवले आहे, मी तुझे नाव त्यांना कळवले आहे आणि कळवीन. आणि कळवीन. तो म्हणतो नुसते कळवले नाही, अजून काय करेल? जे बाकी आहेत त्यांना पण अजून जिथं मला घेऊन जातील तिथं पण त्यांना कळवीन. आमेन. कुठंही प्रभू मला घेऊन जाऊ. माझं एकच म्हणणं आहे की कोणाचं नाव लोकांना कळावं? देवाचं. बोला, कोणाचं नाव कळावं? येशूचं नाव, देवाचं नाव. आमेन. हे माझं टार्गेट असलं पाहिजे. आमेन. मी अजून कळवीन. पुढे वाचा. यासाठी की, आता नीट लक्ष द्या ह्या वचनाकडे. ह्यासाठी की जी प्रीती तू माझ्यावर केली. जी प्रीती. बोला, जी प्रीती. जी प्रीती तू माझ्यावर केली ती त्यांच्यामध्ये असावी. ती त्यांच्यामध्ये असावी. देवाची प्रीती. हालेलुया. हालेलुया. प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देवाची प्रीती तुम्हा सर्वांसोबत असो. आमेन. आमेन. प्रभू म्हणतो जेव्हा हे लोक माझ्यासारखे वागतील ना, तेव्हा जशी तू माझ्यावर प्रीती केली ना, तशीच प्रीती तू कोणावर करशील? यांच्यावर. आमेन. जर तुम्हाला देवाच्या प्रीतीमध्ये राहायचं आहे तर तुम्हाला कोणासारखं जगावं लागेल? येशूसारखं. बोला, कोणासारखं जगावं लागेल? कारण येशूवर देवाची काय होती? बोला, येशूवर देवाची काय होती? प्रीती. एक वचन वाचू चला.
एक वचन वाचू. मत्तई सुवर्तमान याचा 3रा अध्याय. मत्तई सुवर्तमान याचा 3रा अध्याय वचन 13 पासून पुढे वाचा पटकन. तेव्हा योहानाच्या हातून बप्तिस्मा घेण्याकरता येशू गालिलाहून यार्देन व यार्देनेकडे गेला. परंतु योहान त्यांना मना करत म्हणाला, आपल्या हातून मी बप्तिस्मा घ्यावा. प्रभूजी, तुमच्या हातून मी बप्तिस्मा घ्यावा असे असता आपण माझ्याकडे येता हे तुम्ही माझ्याकडे बप्तिस्मा घ्यायला आले. पुढे येशूने त्याला उत्तर दिले, येशूने त्याला म्हटले, आता हे होऊ दे, आता हे कर, मला बप्तिस्मा दे, कारण वचनात लिहिलेलं आहे. पुढे कारण ह्या प्रकारे सर्व धर्माचरण पूर्णपणे करणे हे आपल्याला उचित आहे. आमेन. नीट लक्ष द्या. येशू ख्रिस्ताने सेवेची सुरुवात करण्याच्या अगोदर काय घेतला? बोला, काय घेतला? बप्तिस्मा. आमेन. तो देवाचा पुत्र होता. बोला, देवाचा काय होता? त्याला काय गरज होती बप्तिस्मा घेण्याची? बरोबर आहे ना? कारण तो ऑलरेडी देवाचा काय होता? पुत्र. त्याने काही पाप केलेलं नव्हतं. बप्तिस्मा कशासाठी घेतलं? पश्चातापासाठी. बोला, कशासाठी? जे पाप आपण केलेले त्याच्या पश्चातापासाठी. येशू ख्रिस्ताने काही पाप केलं होतं का? नाही. तरी त्याने काय घेतला? कारण होतं त्याच्या मागे. येशू काय बोलला तिथं? की आपण सगळे धर्माचरण पूर्ण करणे गरजेचे आहे. देवाची आज्ञा पाळणं गरजेचं आहे. मी पाप केलं किंवा नाही केलं, पण देवाने म्हटलंय बाप्तिस्मा घ्या, तर बाप्तिस्मा घ्या. आमेन. त्याच्याशिवाय मी सेवेला सुरुवात करणार नाही. म्हणजे येशू सुद्धा कोणाची आज्ञा पाळतो? देवाची. बोला, कोणाची आज्ञा पाळतो? मी देवाचा पुत्र आहे म्हणून पाळणार नाही असं बोलला का? नाही. तर कोणाची आज्ञा पाळतो? देवाची. ज्या मुलांचा बाप पोलीस असतो ते पोलिसाला घाबरतात का? ज्या मुलांचा बाप डॉक्टर असतो ते डॉक्टरला घाबरतात का? ज्या मुलांचा बाप शिक्षक असतो ते शिक्षकाला घाबरतात का? आणि ज्या लेकरांचा बाप देव आहे ते देवाला घाबरतात का? पोलिसाची मुलं पोलिसाला घाबरत, डॉक्टरची मुलं डॉक्टरला घाबरत, शिक्षकाची मुलं शिक्षकाला घाबरत, आणि देवाची मुलं देवाला घाबरत. देवाची मुलं सुद्धा देवाला घाबरत. देव काय आमच्या घरचाच आम्हाला कुठे घेऊन जाईल? मला कुठे घेऊन जाईल? आम्ही किती मागतो तरी कुठे घेऊन जाईल? आम्ही किती उत्मात केला तरी कुठे घेऊन जाईल? आम्ही प्रार्थना केली नाही केली तरी कुठे घेऊन जाईल? एकदा आमचा बप्तिस्मा झाला ना, डुबकी लगाई रे बाबा, चुकून सुद्धा असे स्वप्न बघू नका, इथंच राहा. हालेलुया. तुम्ही चर्च मध्ये येऊन देवावर उपकार करत नाही, देवाने तुमच्यावर उपकार केले आहे. आमेन. बाप्तिस्मा घेऊन तुम्ही देवावर उपकार केले नाही, देवाने तुमच्यावर उपकार केले आहे. हालेलुया. कळतंय का? मनुष्याला असं वाटायला लागतं ना, मी येशूचा स्वीकार केला म्हणजे मी कोणावर उपकार केले? मरणार तूच होत. येशू स्वर्गातच. आमेन. नरकात कोण गेला असता? तूच गेला असता. तू जाऊ नये म्हणून त्याने उपकार केले. आमेन. तर माणसाला असं वाटायला लागतं ना, मी चर्च मध्ये नाही गेलो ना तर देवाला 10 रुपये भेटणार आणि तो किराणा भरणार. मी जातोय, त्याला 10 रुपये टाकतोय, फाटकी नोट जी कुठं चालली नाही ती कुठं चालती? जी नोट कुठं चालत नाही ती कुठं चालती? ख्रिस्ती लोक म्हणतात, येशूने लंगड्याला चालवलं तो या नोटेला पण चालवेल. काय ख्रिस्ती लोकांचा विश्वास आहे? येशूने लंगड्यांना पण चालवलं तर तो फाटक्या नोटेला पण. म्हणून आपण फाटकी नोट कुठे टाकतो? देवाच्या भंडारात. कारण आपल्याला माहिती येशू लंगड्यांना चालवू शकतो, तो फाटक्या नोटेला का नाही चालू? हालेलुया. काय वाटतं तुम्हाला, आशीर्वाद चांगले भेटतील का फाटके भेटतील? आशीर्वाद असे फाटके भेटतील ना की इकडून टाकले का खालून गळून पडतील. हालेलुया. कारण तुम्ही नोटा कशा टाकल्या? अरे बोला, कशा टाकल्या? फाटक्या. हालेलुया. देवाच्या लेकरांनो, देवाला फसवू, देवाला बेड्यात काढू नका. माणूस बघत नसेल, कदाचित पास्टरांना दिसत नाही, पण देव पाहतोय. आमेन. तुमच्या मुठीत काय म्हटले दडलेले नाही, परमेश्वराला ठाऊक आहे. हालेलुया. चर्च मध्ये येताना बायबल विसरतील, पण सुट्टे पैसे आणायचं विसरणार. चर्च मध्ये येताना भले बायबल विसरतील, पण सुट्टे पैसे विसरणार. कारण चुकून 100ची नोट येऊन गेली, मग काय करायचं?
टाकावं तर लागेल. मी एका मंडळीत गेलो होतो, मला नाही आठवत कोणती मंडळी आहे ती, गुजरातमध्ये कुठेतरी होतं का काय माहिती. त्या मंडळीत नवीनच पद्धत पाहिली मी. जेव्हा दानवार पण घेऊन जायचे ना, तर लोक थांबवायचे, बसलेले लोक, दानपात्र कुठे आलं आणि थांबवायचे. हे का उघडा इकडं आला, दानपात्रवाला समोर आला की असे थांबवायचे, 100ची नोट द्यायचे, असे टाकायचे आणि 9 नोटा काढून घ्यायचे 10. किती? आणि म्हणजे तिथं किती पाहिजे? फक्त आपले 10. बाकी 90 रुपये परत कुठं? डायरेक्ट दानपात्रातून. हे मी पहिल्यांदा असा चमत्कार कुठेतरी पाहिला. ते चर्च काय अद्भुत असेल. मी विचार करतो लोक कोणत्या मातीचे बनलेले होते. आमेन. की देवाकडून सुट्टे मागायचे. दे रे प्रभू. देवाकडून काय मागायचे? सुट्टे नाही याचे. पण देव तुम्हाला आशीर्वाद पण कसे देईल? तुम्हाला बंदे आशीर्वाद भेटणार, कारण तुम्ही देवाकडून सुट्टे घेताय. हालेलुया. निर्लज्जपणाचा कळस या. समजते तुम्हाला? आणि निर्लज्जपणाचा काय? अरे लोकांनी जीवन देऊन टाकलं प्रभू येशू ख्रिस्ताला, तुम्ही 100ची नोट नाही घेऊ शकत. कळतंय का? पेत्राने स्वतःचा प्राण देऊन टाकला, पौलाने स्वतःचं जीवन दिलं, स्वतःच्या प्राणाची त्यांनी किंमत केली नाही. तुम्ही 100 रुपयाचे सुट्टे घेता. हालेलुया. चर्च मध्ये तरी असा खेळ करायचा नाही. आमेन. समजते मी काय सांगतोय? अजिबात देवाला हलक्यामध्ये घेऊ नका. बायबल देवाचं वचन म्हणतं. परत एकदा आता ते वचन वाचा, प्रीतीचं आता आपण वाचलं ते. मी तुझे नाव त्यांना कळवले आहे. मी तुझे नाव त्यांना कळवले आहे आणि कळवी, आणि इथून पुढेही कळवी, यासाठी की जी प्रीती तू माझ्यावर केली. बोला, कोणावर केली? येशूवर केली. ती त्यांच्यामध्ये असावी. तीच प्रीती त्यांच्यामध्ये असावी. आमेन. आपल्यामध्ये कोणती प्रीती असायला पाहिजे? देवाची प्रीती. जी कोणावर केली? येशूवर. बोला, कोणावर केली? कोणी केली? देवाने. देवाने जी प्रीती येशूवर केली ना, तीच प्रीती कोणामध्ये असली पाहिजे? आणि त्याच प्रीतीविषयी पौल म्हणतो, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देवाची प्रीती. आमेन. जी प्रीती देव येशूवर करायचा ना, तीच प्रीती देवाची इच्छा आहे त्याने तुमच्या आणि माझ्यावर करावी. आमेन. पण येशूवर देव प्रेम का करायचा? कारण तो कोणासारखं वागायचा? आता आपण त्या वचनात येऊ, आपण जे वाचत होतो ते बाप्तिस्म्याचं. आता हे होऊ दे, कारण या प्रकारे सर्व धर्माचरण पूर्णपणे करणे हे आपल्याला उचित आहे. उचित आहे. येशू म्हणतो योहानाला, माझा बाप्तिस्मा कर, कारण हे गरजेचं आहे. पुढे वाचा. तेव्हा त्याने तसे होऊ दिले. मग योहानाने येशूचा बाप्तिस्मा केला. मग बाप्तिस्मा घेतल्यावर येशू लगेच पाण्यातून वर आला. बाप्तिस्मा घेतल्यावर येशू पाण्यातून वर आला. आणि पहा, आकाश उघडले. आणि काय उघडले? आकाश. बोला, काय उघडले? आकाश. जसा येशूने बाप्तिस्मा घेतला आणि तो पाण्यातून वर आला, बायबल म्हणतं आकाश उघडले गेले. तेव्हा त्याने परमेश्वराचा आत्मा कबुतरासारखा उतरताना, परमेश्वराचा पवित्र आत्मा कबुतरासारखा येशूवर उतरताना पाहिला. आपणावर येताना पाहिला. आणि पहा, आकाशातून अशी वाणी. आकाशातून वाणी झाली. बोला, कोणाची वाणी झाली? आकाशातून कोण बोलला असेल? देव. बोला, कोण बोलला असेल? कारण बायबल म्हणतं आकाशातून काय झाली? वाणी. बायबल म्हणतं आकाशातून वाणी झाली. हा माझा पुत्र, हा माझा पुत्र, मला परमप्रिय आहे. मला काय आहे? मला काय आहे? परमप्रिय. परमप्रिय. परमप्रिय म्हणजे काय? ज्याच्यावर मी खूप काय करतो? प्रेम. बोला, काय करतो? देवाची प्रीती. बोला, देवाची प्रीती. सगळ्यात अधिक प्रीती कोणावर होती? येशूवर. बोला, कोणावर होती? हा माझा परमप्रिय. म्हणजे परमप्रिय कोणाला म्हणतात माहिती का? की याच्यापेक्षा अधिक प्रेम मी कोणावरच करत, त्याला म्हणतात परमप्रिय. हालेलुया. बिलव्हेड, जो माझा अगदी जवळचा आहे, ज्याच्यावर मी सगळ्यापेक्षा अधिक प्रेम करतो, तो कोण होता? येशू. कोण होता? स्वर्गातून देव बोलला की हा माझा परमप्रिय पुत्र आहे, याच्याविषयी मी संतुष्ट आहे. याच्याविषयी मी काय आहे? संतुष्ट. बोला, काय आहे? देव केवळ त्या लोकांवर असं प्रेम करतो ज्याच्याविषयी देव काय असतो? संतुष्ट. काय असतो? संतुष्ट असणं म्हणजे काय आहे? समाधानी. बोला, काय आहे? समाधानी. काय तुमच्या बाबतीमध्ये देव संतुष्ट आहे का? जेवढी प्रार्थना तुम्ही करतात त्या प्रार्थनेमध्ये देव संतुष्ट आहे का? ज्या रीतीने तुम्ही आराधना करतात, काय तुमच्या आराधनेद्वारे देव संतुष्ट आहे का?
तुमच्या आत्मिक जीवनाद्वारे परमेश्वर संतुष्ट आहे का? जी भक्ती तुम्ही करतात त्या भक्तीद्वारे परमेश्वर संतुष्ट आहे का? जी सेवा तुम्ही करतात त्या सेवेद्वारे परमेश्वर संतुष्ट आहे का? जर देव संतुष्ट नसेल तर तुम्ही देवाच्या प्रीतीत राहू शकत नाही. जो व्यक्ती देवाला संतुष्ट करतो ना, देव त्याला स्वतःच्या प्रीतीमध्ये ठेवतो. आमेन. आमेन. येशूच्या बाबतीमध्ये प्रभू बोलला, देव बोलला, हा माझा परमप्रिय पुत्र आहे, याच्याविषयी मी काय आहे? संतुष्ट आहे. तुम्ही जे काही जगतायत ना, याच्याद्वारे देव संतुष्ट झाला पाहिजे. संतुष्ट होणं म्हणजे कळतं का? संतुष्ट कशाला म्हणतात? संतुष्ट होणं म्हणजे तू जे करतो ना त्याच्या बाबतीत मी समाधान, संतुष्ट आहे, माझं मन खुश आहे. हालेलुया. मी खुश आहे तुझ्या वागण्या बाबतीत. आमेन. याला म्हणतात संतुष्ट असणं. आमेन. समजतंय का? आणि येशूच्या बाबतीत देव काय होता? संतुष्ट, खुश होता. तू जसं वागतो ना, तुम्हाला माहिती का येशू बाबतीमध्ये परमेश्वर केव्हा बोलला? सेवा सुरू होण्याच्या अगोदर का नंतर? हे वचन जे आहे ते आता आपण वाचलं. बाप्तिस्मा घेतल्यावर स्वर्ग उघडलं गेलं आणि देवाची वाणी आली की हा माझा परमप्रिय पुत्र आहे, याच्याविषयी मी काय आहे? संतुष्ट. देव त्याच्याविषयी संतुष्ट केव्हा होता? येशूने सेवा सुरू केली तेव्हा का सेवा सुरू करण्याच्या अगोदर? अगोदर. अगोदर. नंतर का अगोदर? अगोदर. अगोदर. हालेलुया. कारण बाप्तिस्मा केल्यानंतर सेवेला सुरुवात झाली. आमेन. आमेन. आणि देव संतुष्ट केव्हा आहे? सेवा सुरू केलेली नाही. मग देव कोणत्या बाबतीत संतुष्ट होतो? कारण नेहमी तोपर्यंत एक पण चमत्कार केलेला नव्हता. नाही. पाण्याचा द्राक्षरस झालेला नव्हता. लंगडे चालले, नव्हता. अंधळे बघितले नाही, मेलेले जिवंत झाले. 30 वर्ष येशूने चमत्कार केले. येशूने फक्त किती वर्ष चमत्कार केले? 3.5. बोला किती वर्ष? 3.5 वर्षाच्या सेवेमध्ये चमत्कार झाले. 30 वर्ष त्यांनी काहीच केलं. मग कोणत्या बाबतीत संतुष्ट होतो? देव कोणत्या बाबतीत समाधानी? चमत्कार तर एक पण नाही झाला, सेवा काहीच नाही झाली, काहीच कोणतेच आत्मे नाही जिंकले गेले. मग कशा बाबतीत? त्याच्या जगण्याच्या बाबतीत. आमेन. त्याच्या बघण्यातून पाप झालं, त्याच्या बोलण्यातून पाप झालं, त्याच्या वागण्यातून पाप झालं, त्याच्या खाण्यातून पाप झालं, त्याच्या पिण्यातून पाप झालं. समजतंय का? त्याच्या विचारातून पाप झालं. 30 वर्ष देवाला आवडणारं जीवन जगला. आमेन. सेवा सुरू केलेली, चमत्कार झालेला, एक पण संदेश दिलेला, तरी सुद्धा देव त्याच्या बाबतीत संतुष्ट आहे. आमेन. आणि देव त्याच्यावर प्रेम करतो. आमेन. अनेक सेवक सेवा करतायत, चमत्कार होत आहेत, पण त्यांना हेच नाही माहिती की देव माझ्या बाबतीत संतुष्ट आहे का नाही, देव माझ्यावर प्रेम करतो का नाही. का? कारण तुम्ही देवाला आवडणारी सेवा करा, तुम्हाला आवडणारी नाही. हालेलुया. मनुष्याला स्वतःला आवडणारी सेवा करायला आवडतं, देवाला आवडणारी करायला आवडत नाही. येशू कोणती सेवा करायला लावतो? सगळं सोड आणि माझ्या मागे ये. आपला वधस्तंभ घे, माझ्या मागे ये. आत्मत्याग कर आणि माझ्या मागे. आपल्याला सोडायला नको, त्यागायला नको, काही द्यायला नको. आपल्याला फक्त काय करायचंय पाहिजे? दे देवा, दे मला. याच्यातून मला काय भेटेल? ही सेवा केल्यावर मला काय भेटेल? कितीचं पाकिट भेटेल? हालेलुया. गेल्या दिवसात एक तास आला होता कोणीतरी देवाचा, नाव नाही घेत मी त्याचं. खूप पब्लिक लोक चमत्कार पाहण्यासाठी आणि आमच्या जीवनात काम होईल, पण तो कोणालाच हात लावायचा. 25,000 रुपये मागायचा. किती हजार? 25. बोला किती हजार? 25,000. वचनात लिहिलेलं आहे. म्हणून वचनात असं लिहिलंय 25,000 द्याल तर बरे व्हाल. सांग कोणतं वचन आहे? सांगा बरं. नाही सांगा ना. बोला असेल ना. नाही. मग तो कोणत्या वचनाच्या आधारे करत होता? तो कोणत्या आत्म्याने चालत होता? बायबल म्हणतं फुकट मिळालं कसं द्या? फुकट द्या. आणि 25,000ची पावती फाटलं वचनात कुठे? अध्याय दाखवा आम्हाला. तरी लोक गर्दी करून आम्हाला फुकटचं चालत, आम्हाला फुकटचं चालत, 25,000 कर्ज काढू, पण तू हात ठेव. 25,000चं आम्ही कर्ज काढू, पावती फाडू, पण तू काय ठेव? मला लातांनी मारायला पाहिजे. कारण जे देवाने फुकट दिलंय ते तुम्ही विकत घेऊन आणता. समजतं मी काय सांगतो? त्या दासाचा तर न्याय कोण करेल? कोण करेल? देव. कारण माझ्या प्रभूने रक्त कसं सांडलं? फुकट. बोला कसं सांडलं? एक थेंबाचा पैसा घेतलाय तुमच्याकडून. मग आपण कशाला विकत घ्यायला जातो? तेलाच्या बाटल्या विकत आणतात. मीटिंग मध्ये जाऊन म्हणतोय हालेलुया, आशीर्वादित तेल आहे ब्रदर, 10 रुपयाची बाटली 100 ला. 10 रुपयाची बाटली
येशूच्या रक्ताची किंमत काय लावली? 100 रुपये. 100 रुपये. बोला, येशूच्या रक्ताची किंमत काय लावली? लाजा वाटायला पाहिजे अशा सेवकांना. लाजा. कारण हे मी तुम्हाला लिहून देतो कोऱ्या कागदावर देवाचा, कारण मला माहिती मी जे बोलतोय ते याच्याप्रमाणे बोलतोय. कशाप्रमाणे बोलतोय? वचनाप्रमाणे. कोणी कितीही मोठा अभिषिक्त असेल ना, तो माझ्या प्रभूपेक्षा मोठा नाही. माझ्या देवापेक्षा मोठा नाही. येशूच्या रक्तापेक्षा मोठा नाही. नाहीये. त्याचा न्याय हे वचनच करेल. आमेन. कितीही मोठा असू द्या. कोणती सेवा करतायत तुम्ही? तुम्हाला 5 स्टार हॉटेल पाहिजे? कोणती सेवा करतायत तुम्ही की तुम्हाला लाखोचं मानधन पाहिजे? कोणती सेवा करतायत तुम्ही की 25,000ची पावती फाडायला पाहिजे? कोणती सेवा करतायत तुम्ही की 1000च्या बदल्यामध्ये तुम्हाला पैसे पाहिजे? रोग बरे करण्याच्या बदल्यामध्ये तुम्हाला पैसे पाहिजे? अरे देवाच्या दासांनो, फुकट भेटलाय, फुकट द्या. नेतं दुसऱ्याचा डायबिटीस बरा कराल, पण पैसे जर घ्याल ना, त्याचा डायबिटीस घरी घेऊन या. कारण केजीला कोणतं कोड भेटलं? नामानाचं. केजीला कोणाचं कोड भेटलं? नामानाचं. स्पष्ट लिहिलंय बायबल मध्ये. तुला कोड लागेल असं नाही म्हटलेलं आहे. एलिशा म्हणतो, ज्या नामानाकडून तू पैसा खाल्ला ना, त्या नामानाचं कोड तुला आणि तुझ्या घराण्याला लागू. आमेन. आमेन. कोणाचं कोड? नामानाचं. दुसरं नाही. जगात दुसरे पण कोडी होते, आजार कोड पण होता, पण नाही. एलिशा म्हणतो कोणाचं कोड लागेल? नामानाचं. कारण पैसा कोणाचा खाल्ला? नामानाचं. देवाच्या दासांनो, कोणी स्वखुशीने देत असेल तर घ्या. आमेन. देवाचे लोक जर तुम्हाला आनंदाने देत असतील तर स्वीकार करा. हालेलुया. पण त्याच्या मोबदल्यात पैशाची अपेक्षा करायची नाही, तर त्याचा कॅन्सर बरा होईल, पण 100% तुला लागेल. हालेलुया. नामानाचं कोड तुला आणि तुझ्या घराला लागू. म्हणून अनेक सेवक डायबिटीस घेऊन बसलेत आज. दुसऱ्यांसाठी प्रार्थना करायचे आणि डॉक्टरने त्यांची शुगर काढली. डॉक्टर म्हणतात आता तुला पण गोळ्या घ्याव्या लागतील. कुठून आणला हा डायबिटीस? कुठून विकत आणला? तुला फुकट दिलं होतं, फुकट करायचं होतं ना, तू दुसऱ्याकडून विकत आणलेला आहे. अशाच कोणातरी व्यक्तीसाठी तू प्रार्थना केली, पैसा घेऊन आला, म्हणून तो डायबिटीस तुझ्या सोबतच आला. समजतंय का? चुकीच्या गोष्टी करू देवाला संतुष्ट करा. बोला, देवाला काय करा? तर तुम्ही देवाच्या प्रीतीमध्ये. बायबल देवाचं वचन म्हणतं, येशूबद्दल स्वर्गातून वाणी झाली, हा माझा परमप्रिय पुत्र आहे, याच्याविषयी मी संतुष्ट आहे. जर तुम्ही देवाला खुश करा, संतुष्ट करा, समाधानी करा, तुम्ही देवाच्या प्रीतीमध्ये राहा. आमेन. आमेन. प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देवाची प्रीती, पवित्र आत्म्याची सहभागिता तुम्हा सर्वांसोबत. आमेन. किती सहज प्रार्थना करून जातात देवाचे नाम, आणि आपण पण आमेन म्हणून घरी निघून जातो. काय होती प्रभूची कृपा, काय होती देवाची प्रीती, आणि काय पवित्र आत्म्याची माहितीच नाही. किती वर्षापासून ही प्रार्थना चाललेली आहे. आपण खुश होऊन जातो मीटिंग सुटली. आपण काय ऐकून खुश होतो? मीटिंग. अरे पण त्याच्यात अर्थ काय आहे? आमेन. त्याच्यातली गहनता काय, त्याच्यातली खोली काय, त्याच्यातलं प्रकाशन काय, आज परमेश्वर आपल्याला शिकवत आहे. आमेन. याच्या पुढे कधी पण ही प्रार्थना ऐकली ना, तर या सगळ्या गोष्टी कुठे घेऊन जायच्यात आपल्याला? घरी. मला कुठे घेऊन जायच्या? प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा कुठे घेऊन जायची? देवाची प्रीती कुठे घेऊन जायची? आणि पवित्र आत्म्याची सहभागिता कुठे घेऊन जायची? आता आपण 2 गोष्टी पाहिल्या. कोणकोणत्या? प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा आणि देवाची. तिसरी काय आहे? पवित्र आत्म्याची. उद्या. कधी? उद्या, शेवटचा दिवस. आमेन. हे वचन पूर्ण होईल. हालेलुया. परमेश्वर पूर्ण करेल. आमेन. मला पण माहिती नाही कसं आणि काय, पण देव करेल. हालेलुया. देवाची इच्छा आहे तुम्ही वचनामध्ये परिपूर्ण व्हा. आमेन. सत्य तुम्हाला कळेल आणि सत्यच तुम्हाला बंधमुक्त करेल. आमेन. हे सत्य आहे जे देवाचं वचन आहे. आमेन. प्रिया, देवाला खुश करा, तुम्ही देवाच्या प्रेमामध्ये राहा. आमेन. देवाच्या प्रीतीपासून तुम्हाला कोणीच वेगळं करू शकत नाही, कोणीच विभक्त करू शकत. हालेलुया. हालेलुया. एक शेवटचं वचन वाचा. 1 योहान 4. 1 योहान 4. 7 आणि 8 वचन. 1 योहान 4 वचन 7 आणि 8.
प्रियजन हो, आपण एकमेकांवर प्रीती करावी, आपण एकमेकांवर प्रीती करावी, कारण प्रीती देवापासून आहे. कारण प्रीती कोणापासून आहे? देवापासून. मला प्रीती कोणापासून आहे? जर देवाची प्रीती माझ्यात काही असेल ना, तर मी काय करेल? प्रीती. इतरांवर काय करेल? प्रीती. परत वाचा म्हणजे प्रियजन हो, आपण एकमेकांवर प्रीती करावी, कारण प्रीती देवापासून आहे. प्रीती कोणापासून आहे? जर देवाची प्रीती तुमच्यावर आहे ना, तुम्ही एकमेकांवर काय कराल? प्रीती. बोला, एकमेकांवर काय कराल? एकमेकांचा द्वेष करणार नाही, एकमेकांचा राग करणार नाही. मनात इतकं निर्लज्ज करून टाकले ना, सगळं सोडून दिले. मला सन्मानाची थोडी पण अपेक्षा, कोणी चांगलं म्हणावं असं मला बिलकुल वाटत, माणसाने म्हणावं असं बिलकुलच वाटत, फक्त कोणी चांगलं म्हणावं देवाने. मला तुम्ही काय म्हणतात मला याच्याशी काही घेणं देणं, मला देव काय म्हणतो याच्याशी घेणं देणं. आमेन. जगासाठी मी निर्लज्ज आहे, पण माझ्या देवासाठी बस मला त्याच्या प्रीतीमध्ये राहायचं. आमेन. त्याची इच्छा पूर्ण करायची, तुमची नाही. हालेलुया. मी इथं तुमचा टाइमपास करण्यासाठी नाही, त्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी. आमेन. म्हणून बऱ्याच गोष्टी तुम्हाला पटणार नाही, तुम्हाला लागतील, टोचतील, वळवळतील, काही फरक पडत नाही. मी जर माझ्या बोलण्यामुळे तुम्हाला राग आला असेल, वाईट वाटलं असेल, मला काहीच फरक पडत वाटू दे. मी म्हटलं ना मी निर्लज्ज, मला काहीच फरक पडत. तो तुमचा प्रॉब्लेम आहे, माझा नाही. मला परत बोलू नका ना. मी आताच सांगतो तुम्हाला, मला बोलूच नका. आपला आग्रहच नाहीये. हालेलुया. आपला आग्रह नाही. मला घेऊन कोण जातो? देव. मला सेवेची संधी कोण देतो? देव. हालेलुया. आणि माझा परमेश्वराचा मी अनुभव घेतलाय, ज्यांना मी नको असतो ना, त्यांच्या समोर देव उभा करतो. हालेलुया. कळतं का मी काय सांगतोय? ज्यांना मी नकोसा झालोय ना, देव मला त्यांच्या समोर जाऊन उभा करतो. मग त्यांना अजून त्रास होतो. मला नाही माहिती राहते, पण देवाला माहिती असतं. म्हणून प्रभू म्हणतो यांच्या समोर जा, की जेणेकरून यांना त्रास व्हावा. हे असेच शांत बसतच नाही, त्यांना कधी संपते असं. पण पाठवलं कोणी? देवाने. संधी कोणी दिली? देवाने. काय फरक पडत नाही. हालेलुया. तुम्ही बोलवा नाही बोलवा, त्यांनी पाठवल्यावर कोणी थांबू शकत नाही. आमेन. हालेलुया. आपण स्वतःचं प्रमोशन करत नाही की मला बोलवा, अजिबात नाही. आपला सरकारी दवाखाना आहे, गाडी घेऊन जायची, लावायची, गोळ्या औषध वाटायची, निघून जायची. समजते का? ज्यांना इंजेक्शन पाहिजे इंजेक्शन घ्या, सलाईन लावायची सलाईन लावा, गोळ्या पाहिजे गोळ्या घ्या. काही ऑपरेशन वाले पेशंट असतात, त्यांना फाडावंच लागतं, पण नंतर जाताना परत टाके वाढून जातो शेवटच्या दिवशी. हालेलुया. उद्याचा दिवस आहे टाके देण्याचा. उद्याचा कोणता दिवस आहे? टाके देण्याचा. ज्यांना फाडलं असेल त्यांना उद्या टाके मारू आपण, कारण जर असं उघडं सोडलं तर त्या ठिकाणी पितळायची शक्यता खराब होईल जखम. आमेन. मला माहिती काही मनातल्या मनात म्हणत होती, मी प्रार्थना करेल गेला पण बोलवायला नको असं. मी म्हणतो तुम्ही जितकी प्रार्थना करायला तितकं मला सहन करावं लागेल. हालेलुया. हालेलुया. काय गरज आहे मला सांगा? जगात इतके लोक पडलेले आहेत. मी प्रभूला म्हणतो, प्रभू घेऊन जा तिकडं, तिला गरज आहे तिथं घेऊन जा. आमेन. नवीन भागात घेऊन जा, नवीन लोकांमध्ये घेऊन जा. तेच तोंड पाहून मी पण कंटाळलोय. हालेलुया. हालेलुया. सत्य तुम्हाला कळेल आणि सत्य तुम्हाला बंधमुक्त करेल. आमेन. आजकालच्या जगामध्ये आणि युगामध्ये सरळ बोलण्याचीच गरज आहे. आमेन. कारण हेच माणसाला बदलेल, अन्यथा बदलणार नाही. हालेलुया. डॉक्टरनी जर म्हटलं ना, समजा समोरच्या व्यक्तीला आजार आहे, डॉक्टर म्हटला टेन्शन नाही घ्यायचं, बरं आहे, तुला काही त्रास झालेला नाही. हा काय करेल माहिती? हा माणूस घरी जाऊन पटेल ते खाईल. हालेलुया. का? कारण डॉक्टरनी काय म्हटलं? तू बरं आहे. पण जर डॉक्टरनी सांगितलं तुला ब्लड प्रेशर आहे, तेलकट खायचं, मटण खायचं, मासे खायचे, मसाल्याचं खायचं, तिखट खायचं, मग हा व्यक्ती घाबरेल. म्हणजे मी काय झालोय? मी काय पडलोय? आजारी. मग मला ह्या गोष्टी कराव्या लागतील. मग तो व्यक्ती पाळतो त्या गोष्टी. आमेन. म्हणून डॉक्टरांना पण घाबरावं लागतं पेशंटला. हालेलुया. जर यांना बिंदास सोडून दिलं ना, हे घरी जाऊन सगळं खातील, आणि जो 4 दिवस जगणार आहे तो 2 दिवसात मरेल. समजतंय का? अरे बोला, समजतंय का? म्हणून काही गोष्टी सरळच बोलाव्या लागतात. आमेन. चालतं तर चालतं, नाही चालत तर चालत
नाही, मला एकच म्हणणं आहे, एक तर स्वर्ग निवडा, एक तर नरक निवडा, मध्ये काहीच खेळू नका, कारण मध्ये काहीच नाही. हालेलुया. तुमचा पण टाइमपास करू नका आणि चर्चचा पण टाइमपास करू नका. समजतंय ना मी काय म्हणतोय? कारण शेवटी हिशोब आहे ना, आम्हाला द्यावा लागेल. आमेन. हे देवाचे दास इथं बसलेले आहेत ना, देव यांना विचारेल, का रे बाबा एवढे वर्ष चर्च चालवले, हे बाकीचे कसे काय नरकात गेले? हिशोब आम्हाला द्यावा लागेल. हालेलुया. त्यापेक्षा तुमचं तुम्हीच ठरवा. स्वर्गात यायचं नसेल ना, बाय बाय करा, निघून जा. कारण इथं बसून नरकात जाण्यापेक्षा बाहेर बसून नरकात जाणार. उगाच कशाला चर्चच्या नावावर आपण फोडतात. हालेलुया. चर्च स्वर्गात जाण्याची जागा आहे. तुला कुठे जाण्याची जागा आहे? स्वर्गात. इथून देवाचे द्वार स्वर्गाकडे उघडतात. हालेलुया. हालेलुया. पौलाला पेत्राला प्रभू येशू ख्रिस्त बोलला, हे पेत्रा, या खडकावर मी माझी मंडळी स्थापित करीन, जिच्या समोर अधोलोकाच्या द्वाराचं काही चालणार नाही. एक पण व्यक्ती अधोलोकामध्ये जाणार अशी मंडळी पेत्राद्वारे परमेश्वराने तयार केली. आमेन. देवाकडे हेच मागा. विलकडी मंडळी, देवाकडे ही प्रार्थना करा की हे प्रभू, भले रोग बरे नाही झाले चालतील लोकांचे, पण एकाच आपण नाश होऊ देऊ नको. एक पण आत्म्याचा नाश होऊ देऊ. जेवढे आमच्या मंडळीत ना, सगळे कुठं चालेल? स्वर्गात. मला कुठं चालेल? मी नेहमी सांगतो आणि मी नेहमी ही प्रार्थना करतो, ज्या ज्या मंडळीमध्ये मी आतापर्यंत गेलोय ना, देवाच्या आत्म्याने मी एक प्रार्थना शेवटी केलेली आहे, हीच आहे की प्रभू, जेवढे लोक मला इथं दिसत आहेत ना, सगळे स्वर्गात दिसू दे. आमेन. मला देवाने हे एकच वचन दिलेलं आहे, बस. आणि माझी ही एकच प्रार्थना आहे, भले तुम्हाला चांगले घर नाही भेटले चालतील, चांगली गाडी नाही भेटली चालेल, पैसा अडका नाही भेटला चालेल, स्वर्ग भेटला पाहिजे. भेटला पाहिजे. याच्यासाठी प्रभूने मला इथं पाठवलंय. हालेलुया. हालेलुया. तरी पण ज्याला कान आहे तो ऐको. मला माहिती, तरी काहींना पटणार नाही, तरी काहींना पटणार. काहींचा स्वभाव तसाच असतो, कितीही चांगलं जेवण वाढा, मीठ जास्त आहे, तिखट जास्त, तेलकट जास्त, हे कधी सुधरत. हे पाण्यात पण दोष काढतात. पाण्याची चव चांगली, अरे त्याला तर सोडा, त्या पाण्याला तर सोडा, त्याच्यात काही मीठ टाकावं लागत, तिखट टाकावं लागत, तेल टाकावं लागत, तरी पाण्याची पण त्या ठिकाणी चूक काढतात. हे काही पाणी चांगलं लागत, कशाला जगता? मरा नाही, काही चांगलं लागत नाही तुम्हाला, जगतात कशाला? समजते का मी काय सांगतोय? हालेलुया. हालेलुया. देवा, एका बाहेर निघाल्यावर मला दगड मारतील. हालेलुया. कारण बोलायला तू लावतोय, भोगावं मला पाहिजे. आमेन. पण प्रियांनो, देव आपल्यावर प्रेम करतो. तुला काय करतो? प्रेम. बायबल म्हणतं, ज्यांच्यावर तो प्रेम करतो त्यांनाच काय मारतो? फटके. बोला, त्यांनाच काय मारतो? फटके. बोला, काय मारतो? जर देव आपल्याला फटके मारत असेल, याचा अर्थ देव आपल्यावर काय करतो? प्रेम. बोला, काय करतो? बस ही एक गोष्ट लक्षात ठेवायची. आमेन. जर कितीही फटके देवाच्या वचनाप्रमाणे आपल्याला लागले असतील ना, देवाला धन्यवाद द्या, कारण देव तुमच्यावर आणि माझ्यावर काय करतो? प्रेम. हालेलुया. त्या प्रेमा खातर देवाच्या प्रेमामध्ये टिकून राहा. आमेन. आमेन. म्हणून पौल म्हणतो, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देवाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सहभागिता तुम्हा सर्वांसोबत असो. देवाची प्रीती तुमच्या सर्वांसोबत असो. त्या प्रीतीमध्ये नेहमी टिकून राहा. आमेन. आमेन. आपण सर्वजण डोळे झाकू. यावेळेस आपण प्रार्थना करू. धन्यवाद. एक छोटस कोरस आणि आपण प्रार्थनेमध्ये जाऊ. थँक्यू लॉर्ड. माझ्या देवा, आज तुझ्या जिवंत वचनाद्वारे तू आमच्याशी बोललाय. तुझ्या प्रीतीमध्ये टिकून राहण्यासाठी तू आम्हाला सहायता कर. सरळ स्पष्ट जे आहे तू आमच्याशी बोललाय. आमची मन कठीण होऊ देऊ नकोस. तर पिता, आम्ही तुझ्या इच्छेप्रमाणे चालणारे वागण्यासाठी सहायता. धन्यवाद.